तुम्हाला ओळख करून देते बघा, गँग बघा फोटोसाठी उभारली आहे. आणि से हाय हाय. फायनली आता आम्ही आमच्या गावावरून निघालोय आणि कुठे जाणार आहे हे तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवेन. कारण सरप्राईज आहे आमच्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण. आणि गँग बघा आमची सगळ्यांची ओळख करून देणार आहे लाईन बाय लाईन, मोठ्यापासून लहानांपर्यंत आणि सगळ्या मुलांची पण. ते पण डायरेक्ट तिथे गेल्यावरती आता दंगा चालू आहे कारण एक्साइटमेंट पण आहे. खूप वर्षानंतर आम्ही सगळे एकत्र आलोय त्यामुळे चला मग आता डायरेक्ट तिकडेच भेटूया. गाडी केले कारण 4 व्हीलर मध्ये मावलो नसतो. जवळजवळ किती जण आहेत ते मी तुम्हाला तिथे जाऊन सांगेन आम्ही काउंट करू तेव्हा. कारण जवळजवळ 20-25 जण झाले त्यामुळे काही एका 4 व्हीलर मध्ये मावले नसले. त्याच्यामुळे मग आता मोठी क्रुझरच केले. बाकी मग आता डायरेक्ट तिथे भेटू. चला मग तोपर्यंत बाय. विहार तर हा आहे बेळगुंदी रोड. इथून बेळगुंदी 4.5 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि पाठीमागचा जो रोड दिसतोय सरळ गाड्या चालल्यात तो बेळगाव रोड, पाठीमागे बेळगाव. आणि राईट साईडला जो रस्ता हा दिसतोय तर इथे तुम्हाला उजव्या हाताला सागर गोडाऊन लागेल. तर सागर गोडाऊन पासून आपल्याला 100 पावले पुढे गेल्यानंतर साई रिसॉर्ट लागेल जिथे पिवळा झेंडा लावलेला आहे उजव्या हाताला. तुम्ही बघू शकता आता आपण पोहोचलेलो आहोत आणि जवळजवळ 12:15 म्हणजे 12:15 आपण निघालेलो. आणि इथे पोहोचायला बरोबर 1:08 लागली. म्हणजे जवळजवळ अर्धा तास लागतो आपल्याला पोहोचायला. आणि भरपूर ऊन होतं त्यामुळे आता सगळेजण फ्रेश व्हायलेत मस्त. आणि रूम वगैरे आता आम्हाला मिळालेत, रूम वगैरे दिलेत. हे बघा 2 रूम आहेत, इकडची आणि इकडची, लेफ्ट आणि राईट साईड. तर क्लायमेट बघा मगाशी येताना इतकं भयानक ऊन होतं आणि आता पावसाचं वातावरण झालंय. तुम्ही बघू शकताय पाऊस थोडा चालू झालाय आता, छोटा पडायला आता. आणि किचन वगैरे मी तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि आता पोहोचलोय, जवळजवळ 1:15 वाजला पोहोचायला. थोडंसं फ्रेश झालो मस्त पैकी. आणि आता जेवण पहिला म्हटलं मुलं लहान आहेत, सकाळी घाई गडबडीत काही जण जेवले काही जण जेवले नाही. तर म्हटलं पहिला थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ कारण डबे आम्ही घरून घेऊन आलोय लहान मुलं असल्यामुळे. आता थोडंफार काहीतरी खाईन, जेवणच करणार आता सगळं. आणि मग नंतर पुढचा एन्जॉय तुम्हाला दाखवते. आमची पंगत कशी बसले बघा, दाखवते मी तुम्हाला खूप दिवसानंतर. बाहेर बसलोय आम्ही, बाहेरचा शेड मारायला आहे तिथे बसलोय. आणि रूम कशा आहेत सगळं काही दाखवणार आहे, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा. पंगत बघा, गँग बघा किती मोठी आहे आमची. आणि आता आमचं जेवण झालेलं आहे, मस्त पैकी जेवण झाले. आता फक्त जेवणाची तयारी करणार आहे, थोडस मसाला वगैरे तयार करून ठेवणार आहे. म्हणजे कसं स्विमिंग मध्ये खेळून कंटाळलो ना की मग नंतर काही होणार नाही कारण मुलं पण लहान आहेत. त्याच्यामुळे बाकीचं सगळं आता आवरून घेतो, मॅरिनेशन वगैरे करून ठेवूया आणि मग बाकी सगळ्यात छोटं बाळ आमचं. तर आता जेवणाचं जर म्हणत असाल तर चिकन किती आणलं तर 6 किलो चिकन आहे एवढ्या लोकांसाठी. जवळजवळ आम्ही 28 लोक आहे सगळी मिळून, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळी म्हणून 28 आहे. तर त्याच्यासाठी आम्ही 6 किलो चिकन आणलंय. आता चिकन पहिला सगळं व्यवस्थित धुवून साफ करून मॅरिनेशनला ठेवूयात आणि मग बाकीचं तयारी करूया. आता चला मग. पाण्याची सोय वगैरे व्यवस्थित आहे इथे, बाकीचं सगळं काही प्रॉब्लेम नाहीये. इथं तर लहान मुलं असल्यामुळे ना कंपल्सरी 2 माणसं तर त्यांच्याकडे ठेवायला लागणार आहेत, लक्ष द्यायला, कारण स्विमिंगकडे सारखं पळून चालले त्याच्यामुळे. चला मग आता चिकन आता पहिला धुवून घेऊया स्वच्छ. चिकन बघा, चिकन एकूण 6 किलो आहे, 6 किलो. आता हे फक्त धुवूया आणि मॅरिनेशन करायला घेऊया पहिल्यांदा. चला मग. जोपर्यंत इथून हलत नाही म्हणजे सकाळ संध्याकाळ उद्या जाईपर्यंत भांड्यांचं सेक्शन घ्या तिघींच्याकडे. वडा उशीर करा.
ही कामवाली आता हिच्या सगळ्यांच्याकडे वेगवेगळी कामं दिलेली आहेत. आता नित्याकडे बघा पुदिना वगैरे साफ करायचं काम चालू आहे. सगळ्यांनी वेगवेगळी कामं वाटून घेतलेली आहेत. आणि हे बघा आता ही कोण हे पण मी सगळ्यांना सांगणार आहे. सगळ्या बहिणींची ओळख करून देणार आहे थोड्याच वेळात. तोपर्यंत किचन बघा, किचन कसं आहे. किचन आउटसाइडला आहे. इकडे रूम आहेत आणि रूमच्या बाजूला छान केलंय, म्हणजे हवेशीर असं केलंय. रूम मध्ये वास वगैरे काही येणार नाही. आजूबाजूला सगळी झाडी वगैरे आहे, हे बघू शकताय. आता तिकडे स्विमिंग पूल आहे, तिकडे आपण जाणार आहोत. सगळा जो लुक आहे रिसॉर्टचा तो मी तुम्हाला एक वेगळा व्लॉग करून देणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय किती अंतर आहे आपल्या गावापासून, कुठून कसं यायचं आहे, लोकेशन काय आहे, रेंट किती आहे इथलं, ते सगळं काही सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आता सगळ्यांच्या कोल्ड्रिंकचा ब्रेक झालाय बघा. मुलांची मज्जा आहे. सगळे ग्लास घेऊन बसलेत. आता कांदा टोमॅटो चिरून झालाय. वातावरण बघा फुल मगापासून आल्यापासून पावसाचं वातावरण झालं. आता सुरुवात झाली आहे बारीक पाऊस पडायला. पोरांना काय कसं पण करून भिजायचंय. पाऊस असू दे किंवा स्विमिंग असू दे, काही पण करून भिजायचंय. त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण स्विमिंगचा पण मजा घ्यायची आहे आम्हाला. तर हे रिसॉर्ट कुठे आहे जर तुम्हाला सांगायचं झालं तर बेळगुंदी रोडवरून तुम्ही येत असाल तर सागर गोडाऊन जे आहे तर तिथून एक 100 पावलं पुढे आल्यानंतर येलो कलरचा उजव्या हाताला झेंडा लावलेला आहे मोठा, तिथून आतमध्ये यायचं आहे. आतमध्ये आल्यावरती तुम्हाला पूर्ण लाल कलरच्या चिऱ्यांमधलं जे बांधकाम दिसेल तर ते आहे साई रिसॉर्ट. आणि तुम्ही जर इकडून आलात तर म्हणजे बेळगाव रोडवरून जर आलात
जो आपला चंदगड वेंगुर्ला रोड आहे, बेळगाव वेंगुर्ला रोड, त्या रोडवरून जर आलात तर तिथून सरळ आला की लेफ्ट साईडला तुम्हाला पिवळ्या कलरचा झेंडा लागेल, तर तिथून आतमध्ये यायचं आहे आपल्याला. तर हे एक तुम्ही लक्षात ठेवा. बाकीचं मी तुम्हाला लोकेशन जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे तुम्हाला ॲक्युरेट जे आहे तर ते लोकेशन तुम्हाला मिळायला मदत होईल. चला मग आता तुम्हाला दाखवते. हे आहे मेन गेट. एंट्री केला की तुम्हाला हे मेन गेट लागेल, म्हणजे रात्रीच्या वेळेला तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही. भलं मोठं गेट आहे, त्याला तुम्ही आतमधून लॉक लावू शकताय. त्यामुळे फॅमिलीसोबत आलात किंवा मुली जर आलात तरी काही घाबरायची अशी काही गरज नाही आहे. तर हे आहे साई रिसॉर्ट आणि याचं लिंक किंवा लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, ते तुम्ही चेक करा. याचं लोकेशन काय आहे किंवा कुठे पोचायचं ते सगळं मी तुम्हाला देते. डिटेल्स तुम्ही पहा डिस्क्रिप्शनमध्ये. समोरच मस्त असं हिरवंगार लॉन आहे, म्हणजे फॅमिलीसोबत जर आलात तर मुला खेळण्याचं किंवा काही त्यांना प्रॉब्लेम येणार नाही. भरपूर असं मोठं लॉन आहे, एकदम स्वच्छता भरपूर आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. खूप मस्त आहे. आणि वरती जे तुम्हाला दिसते पत्र्याचं शेड, ते तो मोठा हॉल आहे आणि समोरच शेड आहे. खाली 2 1 RK असे 2 रूम आहेत. चला तर मग आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला किचन दाखवते या रिसॉर्टचं. तर हे समोर जे दिसते तुम्हाला छोटंसं ओपन आहे, तर हे आहे किचन. किचनचा जो सेट आहे ह्यांचा, हा मला खूप आवडला. म्हणजे बाहेरच्या साईडला आहे आणि मस्त 2 अशा शेगड्या दिलेत त्यांनी मोठ्या, म्हणजे मोठी जी जेवणं बनवतो आपण तर त्या शेगड्या दिलेत त्यांनी. मस्त असं फिल्टर पण दिलंय. तर आणि हे थोडंसं रूमच्या बाहेर साईडला आहे, त्यामुळे वास वगैरे रूममध्ये काही जाणार नाही. तर मला हे खूप मस्त वाटलं की आपल्याला हवेशीर आपल्याला जेवण बनवता येतं. तर ती एक मजा मला खूप आली स्वयंपाक बनवताना, किंवा खूप छान वाटलं हे. तर हे बघा, त्यांनी अशा एक छोटी आणि मोठी अशा 2 शेगड्या दिलेत. सिलेंडर त्यांचा आहे, बघू शकता तुम्ही. मस्त असं फिल्टर आहे इथे. तर हे प्यायचं पाण्याचं काही टेन्शन नाहीये, वापरायचं पण पाणी भरपूर आहे. साई रिसॉर्ट हे कडेने चारी बाजूने आंब्याची, काजूची अशी मोठी भली मोठी बाग आहे आणि मध्ये हे साई रिसॉर्ट आहे. वातावरण एकदम थंडगार आणि हिरवंगार असं, डोळ्यांना सुद्धा शांतता भेटणारं वातावरण आहे. त्यामुळे खूप छान वाटतं इथे. तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या, म्हणजे तुम्हाला अनुभवता येईल की इथं खरंच क्लायमेट कसं आहे. आणि म्हणजे जायचं तुम्हाला मन नाही होणार. शांतता आहे खूप. म्हणजे कधी असं होतं की आपण एकच काम करून किंवा एका ठिकाणी राहून कंटाळतो, तर ते मूड चेंज करण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकता. खूप मस्त आहे आणि आपल्या चंदगड बेळगाव रोडलाच आहे, त्यामुळे जास्त काय आतमध्ये सुद्धा जाण्याची गरज नाहीये. मेन रोडपासून एक 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावरतीच साई रिसॉर्ट आहे. आता सगळी मंडळी स्विमिंगमध्ये गेलेली आहेत आणि मॅरिनेशन इथे करून ठेवलं होतं त्यांनी जायच्या आधी. तर हे आहे 65चं. दुसरं त्यानंतर हे आहे ग्रेव्ही, आपलं चिकन ग्रेव्ही. त्यानंतर इथे कांदा पण चिरून ठेवलेला आहे, म्हणजे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरच्या वगैरे सगळं चिरून ठेवलेलं आहे, म्हणजे नंतर वेळ नाही लागणार. इथे लहान मुलांचं सुद्धा आपण मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. चालू केलंय, तेल टाकले, मिरची टाकले, कांदा टाकले. आता आता चिकन फोडणी घातलंय ग्रेव्हीचं आणि इकडच्या साईडला आता गरम करायला ठेवलंय पाणी. हे गरम पाणी घातले की कसं कट पण येईल आणि लवकर शिजेल पण चिकन. आणि आता सगळे बघा फ्रेश झालेत, अंघोळ्या वगैरे करून स्विमिंग मध्ये फुल एन्जॉय करून दमून आता चहाची वाट बघत बसलेत सगळे लॉन मध्ये. आणि पाऊस बघा, वातावरण तर आहे, आता पाऊस येतो की नाही माहिती नाही, आता बघूयात रात्री पडला तर. पण गार हवा सुटली आणि खूप भारी वाटतंय, मस्त. चिव बघा आमची, चिव ते हाय, काय करते तू? भाजी करते मम्मा, ते बघत बसले है ना, गण गण गण. आणि स्वयंपाक करायचं आता, काम माझ्याकडे आहे, मी फोडणी वगैरे घालणार आहे, बाकी सगळं कटिंग वगैरे बाकीचे सगळे करून देते.
बघूया मग आता काय करायचं चिकनचा प्रकार तो अजून पण डिसाईड झालेला नाहीये. करता करता आता काय सुचेल ते करणार आहे. ओ चिऊ हा खाली उतर. हे बघा आणि ते आता चहा ठेवला. चहाला उकळी आले. मगापासून चहाची वाट बघत होतो कारण बाकीच्यांचं आवरलं नव्हतं. आता सगळ्यांचं आवरलं आणि चहाला पण उकळी आली की डायरेक्ट लॉन मध्ये घेऊन जाऊया. मस्तपैकी पहिला गरमागरम चहा पाहिजे झालाय. चला मग चहा प्यायला या तुम्ही पण सगळे. 20 जण पाहिजे. 20 थांब किती ग्लास. आजची पंगत बघा. सगळ्यांना चहा पाहिजे झालाय कारण भिजून आलेली सगळी आणि थंडावल्यात आता. गरम पाण्याने पण आंघोळ केले तरी पण अजून थंडी गेली नाहीये त्यांची. आणि चहासाठी बघा कशी करायला लागलेत. गरमागरम चहा प्यायचा आहे सगळ्यांना आणि वातावरण पण तसंच आहे की चहाची आठवण फार यायला लागले. या मग तुम्ही पण चहा प्यायला किती मस्त वाटतंय बघा. तुम्ही असं फॅमिली सोबत कुठे आला असेल तर काय काय एन्जॉय करता की आमच्यासारखं करता की काही अजून वेगळं करता डिफरंट तर ते पण सांगा. तर आम्ही बऱ्याच वर्षांनी एकत्र जमलोय आणि खूप भारी वाटतंय आज. म्हणजे जवळजवळ किती 2-3 वर्ष झाली आम्ही जमलो पण नव्हतो. एक यायचं एक नाही. तर आज काही पण करून जमायचंच असं आम्ही ठरवलेलं आणि अचानक प्लॅन झाला सगळा. आणि बघा खूप भारी वाटतंय. या तुम्ही पण चहाचा स्वाद घ्यायला. पैकी आता चहा पिऊन झालं. इतकं छान वाटतं. चहा एक नंबर. मी बनवला होता खास करून पण सगळ्यांना खूप आवडला मस्त करून. एक नंबर झाला होता चहा. आणि आता पाऊस तर काही येईल असं वाटत नाहीये. फक्त भीती दाखवतोय पाऊस. त्याच्या आधी आपण सगळा स्वयंपाक आवरून घेऊया म्हणजे कसं मुलांना जर भूक लागली तर मग पटपट त्यांना काय तर देता येईल कारण त्यांच्यासाठी पण त्यांचं सेपरेट बनवलंय. चिकनला उकळी येत आली आहे. आता जे मुलांचं आहे ते आपण दुसऱ्या गॅसवर बनवून टाकूया. तर आता इकडे चिकन शिजत आलंय आणि आता इथे लहान मुलांचं पिवळं सूप बनवायला चालू आहे बघा. ते आता 2 गॅस आहेत तरी बरं आहे की 2 गॅस आहेत म्हणजे पटपट होऊन जाईल आपलं. हे झालं चिकन शिजत आलं की मग आपण भात ठेवणार. चपाती पण करणार आहे आपण लक्षात ठेवा. पहिला चिकनचं सगळं भाग आटपून घेऊयात आणि मग ते करूया. माझ्या आवाजाला इथे आमच्या चपाती पण तयार झालेल्या आहेत. आम्ही रेडीमेड आटा घेऊन आलो होतो 2 किलोचं. चपाती झाले. तिथे चिकन पण झालेलं आहे. चिकन दिदीने फोडणी घातलंय. बाकी मग फ्राय मी केलंय. आता आमचं जेवण सगळं तयार झालंय. मुलांना भरपूर भूक लागली आहे. एक पंगत आता आमची झाली. आता दुसरी पंगत जी आहे ती मोठ्या आमच्या लोकांची तर ती आम्ही बसणार आहोत आता जेवायला. या सगळेजण या जेवायला. एक नंबर चिकन झालंय तर या सगळ्यांनी जेवायला या. गुड मॉर्निंग. आणि सकाळ आता झालेली आहे. रात्रभर दंगा घालून आता सगळे हळूहळू उठायला लागलेत. 7 वाजल्यापासून सगळे उठायला लागलेत. कुणाचे डोळे पण उघडत नाहीत कारण झोपायलाच वेळ झाला. बराच लेट झाला होता. जवळजवळ 2-2:30 वाजले. त्यामुळे एवढ्या वर्षानंतरच्या गप्पा आणि सगळं खूप मस्त आली. मजा आली खूप. आणि तुम्ही सकाळचा व्ह्यू बघू शकताय. इकडे सगळे काजू आणि आंब्याची शेती आहे किंवा बाग आहे. ते बघा समोर जी दिसते सगळी आंब्याची बाग आहे. खूप छान वाटते. मस्तपैकी गरमागरम आता चहा प्यायचा आहे. चहा ठेवलेला आहे. आता चहा प्यायला जाऊया. सगळे आता हळूहळू आवरायला लागलेत. आणि चहा प्यायला मस्त गरमागरम. दादा उठू जा. दादा उठला नाही. दादा उठून तुम्हाला ओळख करून देते बघा. गँग बघा फोटोसाठी उभारली आहे. मी म्हटलेलं की ओळख करून देणार आहे सगळ्यांची. एवढी गँग बघा. आम्ही जवळजवळ सगळे मिळून 28 लोक आहे. लहान मुलं आणि मोठ्या सगळ्या बहिणी. तर मी पहिल्यांदा ओळख करून देते. हाय. ही सगळ्यात मोठी बहीण. त्यानंतर दीदीला तर तुम्ही ओळखताय. ताई ही पण मागच्या लास्टच्या व्हिडिओ मध्ये होती. ही नित्ता. या वहिनी अस्मिता वहिनी. सानिका ही पण वहिनीच आमची. माया वहिनी ही पण बहीण. साक्षी, छक्कू, श्रावणी, असावरी आणि ही पण वहिनीच आहे आमची अलकाताई. आणि ही म्हणाली. तर एवढी सगळी गँग आलो आणि ही सगळी पोरं आमच्या सगळ्यांची पोरं. सगळ्यांनी हाय करा. से हाय. तर हे आजचं तुम्हाला रिसॉर्ट कसं वाटलं. मजा आली की नाही. तुम्ही कधी आलाय की नाही. तुम्हाला माहिती आहे की नाही हे पण कमेंट करून सांगा.
आहे.